Hello students, how are you all? I hope you are doing well. Dear students, I would like to welcome you all to my YouTube channel. Dear students, this video is for the students who want to appear for the Maha-TET examination. Yes student, forms are issued and now in the upcoming November month, there will be examination. Now student here, तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ आहे महा-टेट एक्झामिनेशन देणाऱ्यांसाठी. येस, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2021 मध्ये जी महा-टेट एक्झामिनेशन झाली होती त्यामधील एक पेपर म्हणजेच पेपर नंबर 2 मधील इंग्लिश हा सब्जेक्ट पाहणार आहोत. हा पेपर तुम्हाला इथे दाखवण्यामागचा हेतू असा आहे की परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात याची आयडिया तुम्हाला यावी, म्हणून हा सगळा खटाटोप. ओके विद्यार्थी मित्रांनो, तर सर्व माझ्या शिक्षक वृंद मित्रांनो, माझ्या विद्यार्थ्यांनो आणि माझ्या मित्रांनो, तर लगेचच वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. आपल्याला माहित आहे, वी नो दॅट महा-टेट मध्ये इंग्लिश हा सब्जेक्ट 30 मार्कासाठी आहे. प्रश्न आणि 30 मार्क हे आपल्याला माहित आहे. मग पेपर फर्स्ट असेल किंवा पेपर सेकंड, here you will get an clear idea what kind of questions will be asked in Maha-TET examination. Okay students, so without skipping anything, watch till the end of the video so that you will understand what kind of questions will be asked in the examination. Okay students, without wasting time, let's move further. But before moving further, I would like to request you, if you are new on my channel, first subscribe it and do not forget to hit the bell icon so that you will get current notification of each and every video. Okay students, in short I will give the explanation and I will tell the answer of the question. So student here, आपण तयारी करत आहोत महा-टेट 2024 साठी. पण तयारी करण्याच्या अगोदर आपल्याला जर समजलं की कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात तर तशा प्रकारे आपण अभ्यास करू शकतो. अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे की इंग्लिशचा अभ्यास करत असताना कोणते कोणते मुद्दे, कोणते कोणते पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. जर विद्यार्थी मित्रांनो तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर आय बटन मध्ये तुम्हाला मी लिंक देईन, तिथे क्लिक करा आणि अगोदरचा व्हिडिओ पहा, म्हणजे इंग्लिशचा सिलेबस तुम्हाला समजून येईल. पहा स्टुडंट, महा-टेट 2021 पेपर 2 इंग्लिश मार्क्स 30. नाउ सी स्टुडंट हियर, the first question is choose the correct prepositions to fill in the blanks in the given sentence. क्वेश्चन हा आपल्याला कळलाय की प्रिपोजिशन्स वर आहे, आपल्याला करेक्ट प्रिपोजिशन सिलेक्ट करायचं आहे. डोंट असाइड डॅश दोज हु ऍक्ट कॉन्ट्ररी डॅश नॅशनल इंटरेस्ट. इथे बघा ऑप्शन्स दिले आहेत, फॉर, अगेन्स्ट, टू विथ, टू. स्टुडंट्स, जर तुम्ही प्रिपोजिशन अभ्यासला असेल तर प्रिपोजिशन्स कोणते कोणते आहेत हे तुम्हाला नक्कीच माहित असेल. जर तुम्हाला प्रिपोजिशन कोणते आहेत माहित नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी तुम्हाला त्या व्हिडिओची लिंक देईन, तो व्हिडिओ तुम्ही जाऊन पहा, म्हणजे तुम्हाला समजून येईल. तर इथे उत्तर आहे डोंट असाइड फॉर दोज हु ऍक्ट कॉन्ट्ररी अगेन्स्ट नॅशनल इंटरेस्ट. इथे सरळ सरळ सांगितलं जात आहे की त्याची बाजू घ्यायची नाही जो राष्ट्रहिताच्या विरोधात काम करतो. म्हणून करेक्ट उत्तर आहे फॉर अँड अगेन्स्ट. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कळलं असेल की प्रिपोजिशन वर सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. खूपच सोपा पॉइंट आहे, म्हणून तुम्हाला त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. लगेच आपण पुढच्या क्वेश्चन कडे वळूया. चूज द करेक्ट इन नियरेस्ट इन द मीनिंग टू द अंडरलाइन वर्ड इन द गिवन सेंटेन्स. म्हणजे हा प्रश्न आहे मीनिंग वरती, म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला शब्दांचे अर्थ माहित असले पाहिजेत, म्हणून नियरेस्ट इन द मीनिंग. ओके, म्हणजे असे काही वर्ड्स असू शकतात की ते क्लोज असू शकतात त्या शब्दाशी. ओके, म्हणून पहा काय आहे, there was no ostensible reason for her being angry at her husband's remark. Now त्याचा जर तुम्ही डिक्शनरी तुमच्या मोबाईल मध्ये, स्मार्टफोन मध्ये तुम्ही टाईप करू शकता, प्रत्येक शब्दाचा अर्थ तुम्ही पाहू शकता. पण ऑस्टेन्सिबल ला मिळता जुळता सगळ्यात जवळचा अर्थ प्राप्त होणारा शब्द आहे तो म्हणजे अपेरंट. ओके स्टुडंट्स, तर इथे आपण 2 प्रश्न पाहिले आहेत. लगेचच पुढचा प्रश्न पाहूया. पहा, म्हणजे तुम्हाला इथे काय स्टडी करायचं आहे, मीनिंग, वर्ड्स आणि त्याचे मीनिंग तुम्हाला आले पाहिजेत. चूज द वर्ड अपोजिट इन मीनिंग टू द गिवन वर्ड. पहा, वर्ड कशावरती अपोजिट, म्हणजे सिनोनिम्स आणि ऑन्टोनिम्स तुम्हाला लर्न केले पाहिजेत. मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये इंग्लिश सिलेबस ह्या व्हिडिओमध्ये ह्याबद्दल सुद्धा सांगितलेलं आहे. जर तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर आय बटनवर क्लिक करून पाहू शकता. एक्झॅसिपरेट. ओके, एक्झॅसिपरेट. ओके स्टुडंट, तर याचं उत्तर आहे एक्झॅसिपरेट. त्याचा आपल्याला अपोजिट फाइंड आउट करायचा आहे. एक्झॅसिपरेट म्हणजेच काय, तर त्याचा मिळता जुळता शब्द हा आहे अनॉय, अँग्री. ओके, पण आपल्याला त्याचा अपोजिट शब्द इथे पाहायचा आहे. तर अपोजिट शब्द कोणता आहे, तर प्लीज म्हणजे आनंदी.
हो का नाही, तर हा विरोधी शब्द आहे. तर आन्सर करेक्ट कोणता आहे, तर प्लीज. नाव पुढचा प्रश्न 14, फिल इन द ब्लँक विथ द अप्रोप्रिएट पॅसिव्ह फॉर्म ऑफ द वर्ब फ्रॉम द अल्टरनेटिव्ह सप्लाइड. म्हणजे हा प्रश्न कशावर आहे, पॅसिव्ह फॉर्म ऑफ द वर्ब वरती आहे. तर पहा प्रश्न काय आहे, ही डॅश अ रिटर्न टेस्ट बिफोर ही वॉज अपॉइंटेड. फर्स्ट ऑफ ऑल, व्हेनेवर यू आर डुईंग एनी काइंड ऑफ ट्रान्सफॉर्मेशन किंवा वर्ब संदर्भातले प्रश्न जर सोडवत असाल तर सगळ्यात अगोदर आपल्याला काय पाहायचं आहे, त्या वाक्यातील टेन्स काय आहे ते पाहायचं आहे. पहा इथे ही वॉज अपॉइंटेड असं बोललेलं आहे, म्हणजेच आपल्याला इथे पास्ट पार्टिसिपलचा वापर केलेला आपल्याला इथे दिसून येतो. म्हणजेच ह्याचं उत्तर काय असणार आहे, पहा ह्याचं उत्तर आहे द फर्स्ट वन, दॅट इज ही हॅड बीन गिवन अ रिटर्न टेस्ट बिफोर ही वॉज अपॉइंटेड. अंडरस्टूड स्टुडंट. आता पुढचा प्रश्न पहा स्टुडंट्स. सी फिफ्थ क्वेश्चन, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक. पहा आय डॅश इफ आय वर यू. पहा स्टुडंट, इफ आय वर यू म्हणजेच इथे सुद्धा काय दिलेला आहे, कोणता टेन्स आहे, वर आहे. ठीक आहे, म्हणजेच पास्ट आहे. तर कोणता तुम्हाला कोणत्या ह्याच्यातलं करेक्ट ऑप्शन वाटतं, तर यू कॅन टाईप युअर आन्सर इन द कमेंट सेक्शन. विल अपोलाइज, हॅड अपोलाइज्ड, वुड अपोलाइज और वॉज अपोलाइजिंग. हा काय आपल्याला दिसून येतो, इथे पास्ट आहे. तर विलचा पास्ट काय आहे, तर वुड आहे. तर करेक्ट आन्सर काय आहे, I would apologize if I were you. Okay, students, have understood. Choose the correct alternative showing the correct indirect narration of the given direct speech. Direct speech दिलेला आहे, त्याचा आपल्याला इनडायरेक्ट करेक्ट इनडायरेक्ट कोणता आहे ते पाहायचं आहे. पहा स्टुडंट, इथे द ओल्ड मॅन सेड टू हिम, इज युअर फादर्स नेम मनोज. हा वाक्य दिलेला आहे इथे. ओके, हे सेंटेन्स इथे दिलेलं आहे डायरेक्ट स्पीच. आपल्याला माहिती आहे की हे जे वाक्य आहे हे डायरेक्ट स्पीच मध्ये आहे. तर याचं करेक्ट इनडायरेक्ट स्पीच कोणतं आहे ते आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे. पहा, द ओल्ड मॅन टोल्ड हिम वेदर हिज फादर्स नेम मनोज. ओके, सो क्वेश्चन आहे, इट इज अ क्वेश्चन. तर क्वेश्चन असल्यावर टोल्ड येत नाही हे आपल्याला माहित आहे. सेकंड काय ऑप्शन, द ओल्ड मॅन एन्क्वायर्ड वेदर हिज फादर्स नेम वॉज मनोज. आपल्याला माहित आहे की प्रश्न जर असेल तर एन्क्वायर्ड आपण वापरतो, हो का नाही. तर हे वाक्य अगदी बरोबर आहे. नेक्स्ट वाक्य पहा, द ओल्ड मॅन आस्क्ड हिम वेदर हिज फादर्स नेम वॉज मनोज. तर आपल्याला माहित आहे क्वेश्चन असेल तर एन्क्वायर्ड किंवा आस्क्ड हे विचारलं जातं. म्हणजे ह्याचं इनडायरेक्ट नॅरेशन हे हा आहे ए, हा आहे बी आणि हा आहे सी. म्हणजे हा सेंटेन्स आणि हा सेंटेन्स हे दोन्ही सेंटेन्स करेक्ट आहेत. म्हणून करेक्ट ऑप्शन आहे बोथ बी अँड सी आर करेक्ट. ओके स्टुडंट, हॅव अंडरस्टूड. नाउ नेक्स्ट, आता पुढचा प्रश्न पाहूया. 7th क्वेश्चन, आयडेंटिफाय द फिगर ऑफ स्पीच इन द फॉलोइंग लाईन. काय लाईन आहे, ओ ग्रेव वेअर इज दाय विक्ट्री. ओके स्टुडंट, नाव ह्या वाक्यामध्ये किंवा हे जे सेंटेन्स दिलेलं आहे हे वाक्य कोणाला तरी उद्देशून बोललेलं आहे. ओ ग्रेव, ओके, ओ मॅन, ओ लेडी, है ना. आपण जेव्हा अड्रेस करतो ज्यांना, हो, जेव्हा आपण अड्रेस करत असतो तेव्हा कोणतं फिगर ऑफ स्पीच वापरलं जातं, पर्सॉनिफिकेशन नाही, अपॉस्ट्रॉफी येस. अपॉस्ट्रॉफी म्हणजे काय, जेव्हा आपण अपॉस्ट्रॉफी कधी वापरलं जातं, जेव्हा आपण एखाद्याला उद्देशून बोलतो तेव्हा. पण या लाईन मध्ये आपण ओ ग्रेव असं उद्देशून बोललेलं आहे, म्हणून इथे अपॉस्ट्रॉफी हा फिगर ऑफ स्पीच येतो. देन 8वा, आयडेंटिफाय द पार्ट ऑफ सेंटेन्स विच हॅज अन एरर. आता ह्या वाक्यामध्ये इथे पार्ट्स दिलेले आहेत. ही इज वेल अप दीज डेज डिस्पाइट हॅव्हिंग इल हेल्थ नो एरर. तर अशा प्रकारे एक वाक्य दिलंय आणि त्याच्यातले आपल्याला पार्ट इनकरेक्ट अशा प्रकारचे प्रश्न हे सर्रास विचारले जातात. म्हणून तुम्हाला हे सगळं अभ्यास करायचा आहे. फिगर ऑफ स्पीच सुद्धा तुम्हाला अभ्यासायचं आहे. ओके स्टुडंट, व्हेरी इम्पॉर्टंट. नाव आता ह्याच्यामध्ये ही इज वेल अप, ही जी वेल अप फ्रेज आहे ही चुकीची फ्रेज आहे. तिथं आपल्याला आलं पाहिजे वेल ऑफ. वेल ऑफ म्हणजे हा जो पहिला पार्ट आहे, म्हणजे ऑप्शन 1 जे आहे त्या 1 मध्ये आपल्याला एरर दिसून येत आहे. तर करेक्ट उत्तर आहे ऑप्शन ए. त्यानंतरचा प्रश्न आहे, नेम द अंडरलाइंड क्लॉज इन द गिवन सेंटेन्स. आता आपल्याला इथे काय फाइंड आउट करायचं आहे, अंडरलाइंड क्लॉज. म्हणजेच आपल्याला क्लॉजेस सुद्धा शिकणं गरजेचं आहे. ओके, यू शुड नो व्हॉट इज क्लॉज आणि त्याचे प्रकार सुद्धा तुम्हाला आले पाहिजेत. सी हियर, वी कम हियर दॅट वी मे स्टडी. तर इथे पहा स्टुडंट, हे जे वाक्य आहे ऑप्शन्स काय दिलेले आहेत, ऍडवर्ब क्लॉज ऑफ प्लेस, ऍडवर्ब क्लॉज ऑफ पर्पज, ऍडवर्ब क्लॉज ऑफ सपोजिशन, ऍडवर्ब क्लॉज ऑफ कॉज.
ओके, म्हणजे आपल्याला एक तर इथं कळलेलं आहे की हे ऍडवर्ब क्लॉज आहे, पण आपल्याला त्याचे काइंड्स काय आहेत ते आपल्याला इथे ओळखायचं आहे. वी कम हिअर दॅट वी मे स्टडी, मीन्स एक पर्पज घेऊन आपण इथे आलेले आहोत, स्टडी करण्याचा उद्देश ठेवून आपण इथे आलेलो आहोत. म्हणजेच हा वाक्य काय सांगतो आपल्याला, पर्पज. म्हणजेच सेकंड ऑप्शन जो आहे ऍडवर्ब क्लॉज ऑफ पर्पज, उद्देश, हेतू, हा करेक्ट आहे. नाव 10वा क्वेश्चन, choose the one which is correct question tag for the given sentence. पहा स्टुडंट, नाव आता येता प्रश्न हा क्वेश्चन टॅग वरती विचारलेला आहे, म्हणजे तुम्हाला क्वेश्चन टॅग सुद्धा स्टडी करणं गरजेचं आहे. पहा वाक्य काय आहे, एव्हरीथिंग इज फाईन, तर याचा आपल्याला क्वेश्चन टॅग करायचा आहे. एव्हरीथिंग इज फाईन, इजंट एव्हरीथिंग, रॉंग. एव्हरीथिंग इज फाईन, इजंट दिस, रॉंग. एव्हरीथिंग इज फाईन, इजंट इट, दिस इज द करेक्ट वन. ओके स्टुडंट, तर ऑप्शन थर्ड जे आहे ते करेक्ट आहे, इजंट इट. नाउ नेक्स्ट वन, क्वेश्चन नंबर 11, चूज द मिसस्पेल्ड वर्ड. पहा स्टुडंट, अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की स्पेलिंग वरती प्रश्न विचारले जातात. मिसस्पेल्ड किंवा करेक्ट स्पेलिंग केलेले वर्ड्स ओळखा. तर मिसस्पेल्ड वर्ड आपल्याला पाहायचा आहे. ऍस्ट्रिक हे करेक्ट स्पेल्ड वर्ड आहे. ऍस्ट्रिक म्हणजे काय, तर वाक्यात आपण कधी कधी अशा प्रकारचा सिम्बॉल वापरतो, सेंटेन्स चालू होताना आणि सेंटेन्स संपल्यावर सुद्धा अशा प्रकारचे आपण सिम्बॉल वापरतो. ह्या सिम्बॉल आपण ऍस्ट्रिक असं म्हणतो. देन ऑडियन्स हा स्पेलिंग सुद्धा करेक्ट आहे. अल्मायटी हे स्पेलिंग सुद्धा करेक्ट आहे. चुकीचा शब्द कोणता आहे, तर हा आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, याची करेक्ट स्पेलिंग ही ACCRUE, अॅक्रिव अशी असली पाहिजे. आणि अॅक्रिव म्हणजे रिझल्ट. ओके, येस, फॉलो, रिझल्ट. ओके स्टुडंट, नाउ नेक्स्ट आहे, चूज द अल्टरनेटिव्ह विच बेस्ट एक्सप्रेसेस द अंडरलाइन द फ्रेज, एक्सप्रेसेस द अंडरलाइन्ड वर्ड. म्हणजे सेंटेन्स काय आहे, ही इज आउट अँड आउट अ रिॲक्शनरी. तर आपल्याला इथे जी फ्रेज दिलेली आउट अँड आउट, याचा अल्टरनेटिव्ह शब्द आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. म्हणजे आपल्याला फ्रेजेसचा अर्थ सुद्धा, इडियम्स सुद्धा, त्याची मिनिंग सुद्धा माहित आपले पाहिजेत. तर आउट अँड आउट म्हणजे काय, तर याचं उत्तर आहे थरो, डिटेल्ड. ओके, आउट अँड आउट, आउट ऑफ मार्क्स असं जसं म्हणतो आपण, तसं आउट अँड आउट म्हणजे थरो असलं पाहिजे. ओके स्टुडंट्स, नाउ नेक्स्ट वन, 13th क्वेश्चन, सिलेक्ट द कॉम्बिनेशन ऑफ नंबर्स सो दॅट अल्फाबेट्स अरेंज अकॉर्डिंगली विल फॉर्म अ मिनिंगफुल वर्ड. पहा स्टुडंट, इथं आता काय दिलेलं आहे, अशा प्रकारचे प्रश्न हे अगोदर महाटेट मध्ये विचारले जात नव्हते, पण मागच्या एक्झाम पासून अशा प्रकारचे प्रश्नामध्ये चेंज झालेला आहे, पॅटर्न मध्ये चेंज झालेला आहे. जसे नवोदय, केंद्रीय विद्यालय अशा स्कॉलरशिपच्या एक्झाम मध्ये प्रश्न विचारले जातात, तसे सुद्धा प्रश्न इथे विचारले जात आहेत. सो बी केअरफुल. नाव सी स्टुडंट, तर जर आपण असं जर सेंटेन्स बघितलं लिहून, फॉर एक्झाम्पल, यस, यच, फोर, के, ए, देन आर, वर्ड बनतो का, नाही. 5 आर, आय, के, ए, यस, यच, विकाश, नो. 5 परत 5 आर, ए, के, आय, यस, यच, राकेश. तो दिस इज द करेक्ट वर्ड. ओके स्टुडंट, तर हा करेक्ट वर्ड आपल्याला इथं सापडलेला आहे. ठीक आहे स्टुडंट, तर अशा प्रकारचे प्रश्न सुद्धा विचारले जात आहेत ना. पहा 14, सिलेक्ट द कॉम्बिनेशन ऑफ नंबर्स सो दॅट द पार्ट्स अरेंज्ड अकॉर्डिंगली विल फॉर्म अ मीनिंगफुल सेंटेन्स. तर इथे एक पार्ट्स दिलेले सेंटेन्सचे आपल्याला अशा प्रकारे याचं ऑर्गनायझेशन करायचं की एक करेक्ट सेंटेन्स फॉर्म होईल आणि त्याचा नंबर दिलेला आहे. म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल की हा वेगवेगळे पार्ट एकत्र असे जुळावं लागतील की मिनिंगफुल सेंटेन्स निर्माण व्हावं. लगेच मी तुम्हाला सांगतोय, पहा, इट इज डिफिकल्ट टू सी स्टुडंट, इट इज डिफिकल्ट टू म्हणजे काय, 4. ओके, इट इज डिफिकल्ट टू फाइंड म्हणजे 6 servants in the big cities, okay, because they engaged, because servants in the big cities, because they are engaged, because 3 they are engaged, they 2 are engaged, एक, आणि in other profit for in other engaged in other, okay, engaged in, sorry,
सी स्टुडंट, आपल्याला हे वाक्य, हे जे छोटी छोटी वाक्याचे पास दिलेले आहेत ते आपल्याला एकत्र जुळवायचे आहेत, जेणेकरून आपल्याला एक मिनिंगफुल सेंटेन्स प्राप्त होईल. फॉर एक्झाम्पल इथे पहा, वाक्य काय आहे? एंगेज्ड इन ऑर्डर दे आर बिकॉज इट इज डिफिकल्ट सर्वंट्स इन द बिग सिटीज टू फाइंड मॅन प्रॉफिटेबल प्रोफेशन. स्टुडंट, हे जे नंबर दिलेत अकॉर्डिंग टू दॅट नंबर तुम्ही खूप कमी वेळामध्ये सेंटेन्स अरेंजमेंट करायची आहे, जुळवायची आहे, म्हणजे करेक्ट सेंटेन्स तुम्हाला प्राप्त होणार आहे. पहा, पहिलं आहे इथे जे आहे इट इज डिफिकल्ट, म्हणजे आपल्याला इथे इट इज डिफिकल्ट हा दिसतोय, म्हणजे पहिल्यांदा 4 नंबर आहे. टू फाइंड 6, सर्वंट्स इन द बिग सिटीज 5. त्याच्यानंतर आहे बिकॉज हा 3 नंबर, दे आर हा 2 आहे, एंगेज्ड इन अदर हा 1 नंबर आहे, प्रॉफिटेबल प्रोफेशन हा 6 नंबर. म्हणजे कोणता आन्सर येईल आपल्याला? 5 स्टुडंट इथे 4 6 5 3 2 1 7. तर ऑप्शन 3 हे करेक्ट आहे. 13 क्वेश्चन, स्टेट व्हॉट पार्ट ऑफ स्पीच इज द अंडरलाइंड वर्ड. म्हणजे 5 स्टुडंट इथे पार्ट्स ऑफ स्पीच वरती अगोदर एक आपण प्रिपोजिशन पाहिलेला आहे. पहिला प्रश्न हा प्रिपोजिशन वरती विचारला होता. इथे सुद्धा पार्ट्स ऑफ स्पीच याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे. पहा, शी लाइक्स द सेम वाला ऍज आय डू. म्हणजेच आपल्याला अंडरलाईन केलेलं जे वर्ड आहे ते काय आहे ते ओळखायचं आहे, कोणतं पार्ट्स ऑफ स्पीच आहे ते ओळखायचं आहे. पहा काय ऑप्शन आहेत? ऍडवर्ब, रिलेटिव्ह प्रोनाउन, प्रिपोजिशन आणि कंजक्शन. म्हणजेच आणि ह्याच्यामध्ये ऍज हे कशाचं काम करतंय? रिलेटिव्ह मेंटेन करण्याचं, म्हणजे रिलेशन जॉईन करण्याचं काम करत आहे, म्हणून रिलेटिव्ह प्रोनाउन हे करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर व्हॉट डज द अंडरलाईन मॉडेल ऑक्झिलरी एक्सप्रेस. तर आपल्याला इथे मॉडेल ऑक्झिलरी वरती सुद्धा प्रश्न विचारलेला आहे, त्याचं सुद्धा आपल्याला वर्ब आणि मॉडेल ऑक्झिलरी वर्ब आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे. इफ इट शुड रेन दे विल नॉट कम. म्हणजे इथे शुडचं मिनिंग काय आहे ते आपल्याला सांगायचं आहे. वेदर इट इज सपोजिशन, वेदर इट इज ड्युटी, वेदर इट इज सजेशन, वेदर इट इज ऍडवाइस. तर शुड इथे काय आहे? सपोजिशन आहे. तर शुड हा काय आहे? सपोजिशन. म्हणजे आन्सर फर्स्ट इज द करेक्ट वन. नाव त्याच्यानंतर पहा, 17 क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग पेयर्स इज नॉट करेक्टली मॅच्ड ऍज वन वर्ड सबस्टिट्यूशन. तर आता इथे जे वन वर्ड सबस्टिट्यूशन दिलेले आहेत त्याच्यामध्ये आपल्याला कोणता असं ओळखायचंय की नॉट करेक्टली मॅच्ड. नॉट करेक्टली मॅच. सगळ्यात अगोदर प्रश्न वाचून घ्यायचा आहे की कशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे, अकॉर्डिंग टू दॅट आपल्याला आन्सर देणं गरजेचं आहे. तर नॉट करेक्टली मॅच्ड म्हणजे इनकरेक्ट पेअर आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे. अब्सेन्स ऑफ गव्हर्नमेंट अनार्की हे करेक्ट पेअर आहे. गव्हर्नमेंट बाय नोबल्स दॅट इज ऑटोनॉमी. गव्हर्नमेंट बाय नोबल्स याचा आन्सर आहे अरिस्टोक्रसी. म्हणजे गव्हर्नमेंट बाय नोबल्स म्हणजे काय? अरिस्टोक्रसी. पण इथे दिलेला आहे ऑटोनॉमी. तर ही जी पेअर आहे ते इनकरेक्ट आहे. म्हणजे आन्सर याचं काय आहे? सेकंड, गव्हर्नमेंट बाय द नोबल्स अँड द इनकरेक्ट मॅच इज ऑटोनॉमी. आणि करेक्ट असलं पाहिजे ते म्हणजे अरिस्टोक्रसी. नेक्स्ट क्वेश्चन, चूज द ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स. तर आपल्याला ग्रॅमॅटिकली करेक्ट कोणतं सेंटेन्स आहे ते फाइंड आउट करायचं आहे. सी, द पॉप्युलेशन ऑफ द लंडन इज ग्रेटर दॅन एनी सिटी इन द इंडिया. तर आपल्याला इथे थोडंसं चुकीचं दिसून येत आहे. नेक्स्ट काय? द पॉप्युलेशन ऑफ द लंडन इज ग्रेटर दॅन एनी अदर सिटी इन इंडिया. तर हे वाक्य आपल्याला करेक्ट दिसून येत आहे. द पॉप्युलेशन ऑफ द लंडन इज ग्रेटर दॅन दॅट ऑफ एनी. तर इथं आपल्याला चुकीचा पार्ट दिसून येतोय. द पॉप्युलेशन ऑफ द लंडन इज ग्रेटर दॅन मोस्ट अदर सिटीज. हे सुद्धा चुकीचा पार्ट आपण दिसून येतोय. म्हणजे सेकंड ऑप्शन जे आहे ते करेक्ट ऑप्शन आहे. त्यानंतर पहा 19th क्वेश्चन, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. आपल्याला करेक्ट अल्टरनेटिव्ह चूज करायचा आहे. करेक्ट म्हणजे जे करेक्ट आहे. जर चुकीचा भाग असेल तर आपल्याला दोन्ही सुद्धा रॉंग डिसाइड करू शकतो. पहा, कॅनव्हास शूज आर नो लॉंगर इन द होग. हे ऑप्शन पहिला आहे तो म्हणजे कॅनव्हास शूज. तर या कॅनव्हास शूज मध्ये आपल्याला ह्याची जी स्पेलिंग आहे चुकीची दिसून येते, म्हणजे हे वाक्य हे चुकीचं आहे. त्यानंतर बी, कॅन्डिडेट्स आर नॉट अलाउड टू कॅनव्हास फॉर ओट्स. ओके, तर हे जे फ्रेज आहे ही चुकीची आहे. कॅनव्हास नसतं तर आपण काय करतो? कास्ट ओट करत असतो. म्हणून ह्याच्यामध्ये आपल्याला चुकीचा दिसून येतोय. म्हणजे ऑप्शन ए चुकीचा आहे, त्याचबरोबर ऑप्शन बी सुद्धा चुकीचा आहे. म्हणून करेक्ट ऑप्शन कोणता आहे? तर 4, बोथ ए अँड बी आर रॉंग. त्यानंतर क्वेश्चन नंबर 20, चूज द ऑड मॅन आउट. तर ऑड मॅन आउट आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. पहा, अशा प्रकारचे प्रश्न आता विचारले जाऊ लागलेले आहेत. ट्राउझर्स, आर्म्स, सीझर्स, इनिंग्स. तर ह्याच्यामध्ये ऑड मॅन आउट कोणता आहे? स्टुडंट्स, याच्यामध्ये ऑड मॅन आउट असा आहे की ह्या प्लुरल आहे. ओके, ट्राउझर्स, सीझर्स हे प्लुरल आहे. ओके, त्याचबरोबर इनिंग्स हे सुद्धा प्लुरल आहे. पण आर्म्स हे जे आहे हा ऍक्च्युली आर्म्स म्हणजे काय? तर डोनेशन. ओके, डोनेटिंग समथिंग. ओके, बट आर्म्स हे प्लुरल असं वापरलं जातं पण ह्याला सिंग्युलर फॉर्म असा नाहीये. म्हणून हे ट्राउझर, सीझर्स, इनिंग्स हे सारखे आहेत, प्लुरल आहेत, प्लुरल नाउन्स आहेत. ओके स्टुडंट, म्हणून इथे ऑड मॅन आउट काय आहे? आर्म्स. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोइंग इज द रेटॉरिकल क्वेश्चन.
पहा स्टुडंट, रेटॉरिकल क्वेश्चन सुद्धा आपल्याला स्टडी करणं गरजेचं आहे. रेटॉरिकल प्रश्न म्हणजे काय असतो, तर रेटॉरिकल प्रश्न म्हणजे काय, इन सच काइंड ऑफ क्वेश्चन्स आपण जेव्हा प्रश्न विचारतो तेव्हा काही इन्फॉर्मेशनची अपेक्षा असते. ठीक आहे, कोणताही प्रश्न विचारला, फॉर एक्झाम्पल भारताची राजधानी कोणती आहे, तर आपल्याला इन्फॉर्मेशनची गरज आहे याच्यामध्ये की भारताची राजधानी दिल्ली, म्हणजे या उत्तरातून आपल्याला माहिती भेटते. पण असे काही प्रश्न विचारले जातात की त्या प्रश्नाला इन्फॉर्मेशन किंवा माहिती देण्याची गरज नसते किंवा माहिती अपेक्षित ही नसते. अशा प्रश्नाला आपण रेटॉरिकल प्रश्न असे म्हणतो. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल, शुड अ स्कूल हॅव जिम्नॅशियम. ओके, तर हा एक कसा प्रश्न आहे, शुड अ स्कूल हॅव अ जिम्नॅशियम, म्हणजे फर्स्ट प्रश्न असा आहे की इन्फॉर्मेशनची गरज आहे याच्यामध्ये, येस ऑर नो असा उत्तर आपल्याला याच्यामध्ये येऊ शकतो. म्हणजे आपल्याला रेटॉरिकल प्रश्न करायचा आहे, म्हणजे हा रेटॉरिकल प्रश्न नाही. हाऊ शुड वन कीप वन सेल्फ फिजिकली फिट, म्हणजे इथे सुद्धा आपल्याला आन्सर देण्याची गरज आहे की आपण कशा प्रकारे फिजिकली फिट असू शकतो, म्हणजे इन्फॉर्मेशन देण्याची गरज आहे. त्यानंतर शेवटचा एक प्रश्न बघूया, व्हॉट इज डिमॉनिटायझेशन, म्हणजे डिमॉनिटायझेशन म्हणजे काय, तर याची माहिती आपल्याला याच्यातून प्राप्त होणार आहे. थर्ड क्वेश्चन काय पहा, इजंट इट अ शेम टू टॉर्चर द वीक, है ना, तर याच्यामधून आपण माहिती प्राप्त करण्याची इथं आपल्याला आवश्यकता वाटत नाही, पण आपण एक रेटॉरिकल बोलत आहे की इजंट इट अ शेम टू टॉर्चर अ वीक, म्हणजे आन्सर हे अज्युम्ड आहे ऑलरेडी. ओके स्टुडंट, तर अशा प्रकारचे प्रश्नाला आपण रेटॉरिकल क्वेश्चन असं म्हणतो, म्हणून हा प्रश्न करेक्ट आहे. नाव सी, हा ऑप्शन करेक्ट आहे. चूज द करेक्ट सिंपल सेंटेन्स फॉर द गिवन सेंटेन्सेस. पहा स्टुडंट, पहिल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की टाइप्स ऑफ सेंटेन्स तुम्हाला शिकावे लागतील, तर इथं हा प्रश्न टाइप्स ऑफ सेंटेन्स वरती विचारलेला आहे. तर आपल्याला करेक्ट सिंपल सेंटेन्स फाइंड आउट करायचं आहे. ही फिनिश्ड हिज एक्सरसाइज अँड पुट अवे हिज बुक्स, तर हे सिंपल सेंटेन्स आहे का, तर नाही. तर ही फिनिश्ड हिज एक्सरसाइज अँड पुट अवे हिज बुक, म्हणजे दोन सेंटेन्स आपल्याला ते दिसतात आणि जॉईंट विथ द अँड कंजक्शन, म्हणजे हे कंपाऊंड सेंटेन्स आहे. ओके, मग ह्या कंपाऊंड सेंटेन्सला आपण याचं सिंपल सेंटेन्स कोणता आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. फॉर एक्झाम्पल सी, हॅव्हिंग फिनिश्ड हिज एक्सरसाइज ही पुट अवे हिज बुक, म्हणजे पहिलंच ऑप्शन हे आपल्याला इथं करेक्ट दिसून येत आहे. बाकीचे पहा, ही फिनिश्ड हिज एक्सरसाइज बाय पुटिंग अवे हिज बुक्स, इनकरेक्ट आहे. टू फिनिश हिज एक्सरसाइज ही पुट अवे हिज बुक्स, काय इनकरेक्ट आहे. इन स्पाइट ऑफ फिनिशिंग हिज एक्सरसाइज ही पुट अवे हिज बुक्स, हे सुद्धा इनकरेक्ट आहे. नेक्स्ट पाहूया क्वेश्चन नंबर, नेक्स्ट जे आहे क्वेश्चन नंबर 25 to 19. आपल्याला इथे एक पॅराग्राफ दिलेला आहे, मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की कम्प्रिहेन्सिव्ह पॅसेज विचारले जातात आणि कम्प्रिहेन्सिव्ह पॅसेज हे तुम्हाला खूप सोपे जाणार आहेत, कारण की आपण शाळेमध्ये शिकलेले आहेत. 10वीला सुद्धा एक्झाम दिलेले आहे, 12वीला सुद्धा एक्झाम दिलेले आहे, त्याच्यामध्ये अशा प्रकारचे कम्प्रिहेन्सिव्ह पॅसेज विचारले गेलेले आहेत. तर हा जो आहे इथे आउट ऑफ तुम्हाला मार्क मिळू शकतात. ओके स्टुडंट, विद्यार्थी मित्रांनो, जर व्हिडिओ हा तुम्हाला आवडत असेल नक्कीच लाईक करा, कमेंट करायला विसरू नका, आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लगेचच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन हिट करा, सो दॅट यू विल गेट करंट नोटिफिकेशन ऑफ ईच न्यू व्हिडिओ. आता पाहूया स्टुडंट, क्विकली आय विल रीड दिस फॉर यू. Though it may be essential to the imagination, traveling is necessary to an understanding of men. Only with long experience and opening of his wares on many a beach where his language is not spoken, okay, will the merchant come to know the worth of what he carries and what is parochial and what is universal in his choice. Such delicate goods as justice, love, and honor, okay, courtesy, and indeed all the things we care for are valid everywhere, but they are variously molded and often differently handled and sometimes nearly unrecognizable if you meet them in a foreign land. And the art of learning fundamental and common values is perhaps the greatest gain of the traveling to those who wish to live at ease among their fellows. तर ह्या पॅराग्राफ वरती जे प्रश्न विचारले आहेत ते सॉल्व्ह करणार आहोत आपण आता. पहा 25 क्वेश्चन, अकॉर्डिंग टू द पॅसेज ट्रॅव्हलिंग लीड्स टू, याचा आन्सर आहे डायरेक्ट सांगतोय स्टुडंट, ऑप्शन वाचूया नंतर आन्सर सांगेन. एक्सप्लॉइटिंग फॉरेन लँड्स, सेलिंग अवर वेअर्स टू द अदर्स. थर्ड, अंडरस्टँडिंग ह्युमन नेचर. फोर्थ, एस्टॅब्लिशिंग अवर सुपरियरिटी ओव्हर फॉरेनर. तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे अंडरस्टँडिंग human nature. Now next one, see 26th question. When we meet other people while we travel, we learn to differentiate between. Options are friends and foes, communities and nationalities, local and universal values,
लास्ट आहे इमॅजिनेशन अँड अंडरस्टँडिंग. द करेक्ट आन्सर इज लोकल अँड युनिव्हर्सल व्हॅल्यूज. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे तो म्हणजेच 27th question. The writer seems justice, love, honor and courtesy as delicate goods because they are important, desirable, fragile, perishable. तर इथे डेलिकेट म्हणजे काय तर फ्रेजाईल. तर आन्सर आहे फ्रेजाईल. ओके. 28th question. Traveling helps those who want to learn foreign language, wish to make money, want to resolve differences, wish to learn fundamental common values. So the correct answer is wish to learn the fundamental common values. त्यानंतरचा आहे 29th. The things we care for are available in foreign lands in what? Plenty, unrecognizable forms, some form or other, easily recognizable. So the correct answer is unrecognizable forms. आणि आता लास्ट प्रश्न आपल्याला पाहायचा आहे. लास्ट प्रश्न पाहण्याच्या अगोदर जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल, आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. आणि त्याचबरोबर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा, त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत जातील. धन्यवाद. तर 30th क्वेश्चन. चूज द सेंटेन्स इन विच द करेक्ट आर्टिकल्स आर युज्ड. म्हणजेच हा प्रश्न आर्टिकल वरती विचारला गेलेला आहे. तर आपल्याला करेक्ट आर्टिकल जिथे आहे तो ओळखायचा आहे. द ओल्ड आर रिस्पेक्टेड बाय द यंग. फर्स्ट आय विल रीड द ऑप्शन्स. An old is, the old are respectable by the young. An old is respected by a young. Old are respected by the young. The old is respected by the young. तर पहा स्टुडंट, आता इथे करेक्ट आर्टिकल्स कुठे वापरलेला आहे तर सेंटेन्स फर्स्ट याच्यामध्ये हे करेक्ट आर्टिकल वापरले गेलेलं आहे. ओल्ड हा ऍक्च्युअली ओल्ड, टोटल ओल्ड पीपल जे आहेत, ओके, और नंबर ऑफ ओल्ड पीपल साठी ओल्ड हा शब्द वापरलेला आहे. हा प्लुरल नाहीये पण प्लुरल सारखा वापरला जातो, कारण हा पूर्ण ओल्ड, संपूर्ण ओल्ड किंवा वृद्ध व्यक्ती जे आहेत त्यांना संबोधित केलेला आहे. आणि मग हे ओल्ड असल्यामुळे डेफिनेट आर्टिकल हे वापर केला गेलेला आहे, म्हणून हे जे वाक्य आहे करेक्ट आहे, किंवा आर्टिकल जे वापरलेलं आहे हे करेक्ट आहे. द ओल्ड आर, ओके, हा पूर्ण ग्रुप साठी वापरलेला आहे, म्हणून इथं हा प्लुरल ऑक्झिलरी व्हर्ब आलेला आहे. ठीक आहे स्टुडंट, कळलं तुम्हाला? तर अशाच प्रकारे जर तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर लगेचच व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, आणि लवकरच भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. Thank you. Till then, be thoughtful, be studious, be connected. Thank you.